नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची झाली कोंडी। पाहूया पुढील बातमी। कारखाना वाचवण्याचा आपला उद्देश, बिनविरोधचा प्रस्ताव आल्यास सहकार्य करू, सभापती अरुण तनपुरे यांचे जाहीर आवाहन। पाहूया पुढील बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळाचा मुलगा झाला IPS अधिकारी, निकाल लागला तरी बिरुदेव मेंढ्या वळत होता। पाहूया पुढील बातमी। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नळ कनेक्शनचे पेमेंट दिले तर लगेच नागरिकांना मिळाले पाणी। पाहूया पुढील बातमी। पारनेर तालुक्यातील चितपट कुस्त्यांनी गाजला आदर्श गाव, हिवरे बाजारचा आखाडा। पाहूया पुढील बातमी। 8 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल झाला, मात्र अहिल्यानगरच्या या मोठ्या अधिकाऱ्याचे निलंबन टाळले। SBच्या निलंबन पत्रालाही केरा चिटोपली। पाहूया पुढील बातमी। राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरा येथे आदिवासी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चा दरम्यान शाहू फुले आंबेडकर चळवळीतील अनेक नेते उपस्थित, एकीचे दिसले दृश्य। पाहूया पुढील बातमी। श्रीगोंदा तालुक्यातील मायलेकावरती काळाने घातला घाव। पाहूया पुढील बातमी। तासगावच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात साजरी। पाहूया पुढील बातमी। संगमनेर साकूर पठार भागामध्ये हे नवीन चालू झाले लोड शेडिंग, कधीही 2 तास लाईट बंद होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत राहा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ।